उद्या तो मी कमवलेली इस्टेट विकू शकतो, तो सासरवाईला राहायला जाऊ शकतो, किंवा एका दिवशी लाईट बंद करून माझा कार्यक्रम करू शकतो. हसण्यावाली नेऊ नका, फक्त एक वाक्य इंद्रिकेंद्र ध्यानात ठेवा. ज्या घरात संस्कार चांगले असतात त्या घरातली मुलं मुली बरबाद होत नसतात. ज्या घरात आईचे थोडे संस्कार आहेत, ज्या घरात वडिलांचे थोडे संस्कार आहेत, ज्या घरामध्ये तुळशीला पाणी आहे, शुद्ध शाकाहार आहे, पाहुण्याची सेवा आहे, वारकऱ्याची सेवा आहे, थोडस ग्रंथाचं वाचन आहे, त्या घरातली मुलगी सुद्धा लवकर व्हायला लागते. आई बाहेर गेली तर मुलगी शेजारच्या बाईला म्हणते आल्यात तर बसा, चहा तरी घेऊन जा. एवढं असतंय. आज कीर्तनात बसलेले 80% लोक फक्त पैसा कमवून मोकळे झाले, पैसा कमवून मोकळे झाले, संसारात फेल गेले सगळे. फक्त गाड्या घेतल्या, बंगले बांधले, बायका सोन्याने वाकवल्या, पाहिजे तेवढे टीव्ही घेतले, फ्रीज घेतले, गाड्या घेतल्या, पण नालायक पोरांची बाप झालो आपण. हा आपला सगळ्यात मोठा पराजय आहे. फेल गेलेली माणसं सगळी कीर्तनातली फेल. फक्त गाड्या घ्यायच्या, पैसे घ्यायचे, कमवायचे, पांढरी केस काळी करायची, मिशा काढायच्या, बारीकला ब्रँड प्यायचा आणि स्वतःला शान समजायचं. नाही तर संसारात फेल गेली माणसं. माया येते. आणि ही कोणाला सांगायला गेली? माया कोण? इच्छा. तिची मैत्रीण कोण होती? माया. आणि हा सगळा जगात मायेचा तमाशा आहे. तुमचं काय म्हणणं? आजीबाई नातवाला घेऊन, आजीबाई जर नातवाला घेऊन कीर्तनाला आली ना तर आजी कीर्तनाकडे लक्षच देत नाही. तिला आपण घेऊ नये तर बाबा गाणं घेऊ, तिला काय घेणं? नातू हसला का ती हसती, नाताला उडी हाणली का ती हाणती, नाताला टाळी वाजवली का ती वाजवती. आता ती धार्मिक आहे का भामती? भामते. आणि आपल्याला वाटतं ती धार्मिक, कारण ती गुंतली कशात? बास मायेत. नवऱ्या मुलाला आणि मुलीला मी महिला म्हणलं, तुमच्या सुनाला आणि मुलाला जर 5 वाजता गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल ना, आईस्क्रीमची कांडी खायला, आणि पोरांची जर अडचण होत असेल ना, तर सुनबाईकडे एक आयडिया आहे. ती म्हणजे आमची पोर आहेत ना, आमच्यापेक्षा आजी का चांगले राहतात. आजी ओरिजिनल चक्रम या पद्धतीची. ती म्हणती मी असले ना पोरांची, बोला काही काहीच नाही. गेले ते दोघं पैकी मस्तपैकी स्कूटीवर जाणार, हिरवळीत बसणार, आईस्क्रीमची कांडी घेणार, दोघांना 2 नाही घेणार. आणि मस्त मजा आणणार ते. आणि इकडे घरी नातू आहे ना, आजीच्या नागपुडी बोट घालतो, केस वडीत, पदर वडीत, कानात बोट घालतो. तरी आजी म्हणती काल ते दोघही नव्हते, पण पोरांनी हो का? आजी कशात गुंतली? मायत. नवी नवरी आली ना, नवी नवरी घरात, हे नवी नवरी
राहणं सिस्टमॅटिक, बोलणं लय सिस्टमॅटिक. इतकी सिस्टमॅटिक बोलते ती, कशावर ती मध्ये धड मराठी नाही, धड हिंदी नाही, धड इंग्रजी नाही, आणि CBSE नाही. केव्हा केव्हा तेव्हा याडपट घेतली. केव्हा केव्हा तेव्हा अय्या हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायाचा. आणि मायेनं आपल्याला गुतवलं, नाही तर काही समज नाही. आता उलट तुझ्या माया पडतो. हे इंद्रिकाचं कीर्तन आहे. थोडा राग येतोय लोकांना, पण ते काल